विरोधी बातमी किंवा विरोधी वक्तव्य किंवा विरोधी भूमिका म्हणजे काय याची काही स्पष्टता नाही आहे। आज आपण पत्रकारिता बातमीदारी करत असताना एक जरी सरकारची एखादी योजना असेल तर त्या योजनेवर दुसरं मतही नागरिकांचं असू शकतं। नागरिकांच्यासाठी ज्या योजना आणतं सरकार नागरिकांना विचारून आणतं असं माझा कधी दावा नाही आहे किंवा आपणही कुणी ठामपणे सांगू शकत नाही। सरकार त्यांच्या बऱ्याचशा योजना लोकांनी करण्याच्या पण असतात, त्याच्यावर टीका होते। आता एक उदाहरण देतो, फक्त म्हणजे बोलायचं नाही त्या विषयात, फक्त एक उदाहरण देतो। लाडकी बहीण योजना कुणी मागणी केली होती का? सरकारने आणली। मग आता त्यातले फायदे तोटे किंवा त्यांची आश्वासनं जर पूर्तता होत नसेल आणि त्याच्यावर जर पत्रकार लिखाण करत असतील तर तेही तुम्ही विरोधात म्हणून घेणार का? म्हणजे पत्रकारांचं किंवा जनसामान्यांचा आवाज, ज्याला कोणाला आवाज नाही, ते माध्यम काम करत असतात। त्या माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे। याची स्पष्टता आली पाहिजे ना की नेमकी विरोधी बातमी म्हणजे काय किंवा विरोधी भूमिका म्हणजे काय, तर याच्यात काहीच नाहीये। म्हणजे तुम्ही रॅन्डम फक्त सगळ्यांचा आवाज दाबायचा, म्हणजे हे राजकारणाच्या याच्यातनं आल्यासारखं वाटतं हे। तर याचा केवळ एक प्रत्येक नागरिक म्हणून त्याचा विचार व्हावा आणि कोणावर अन्याय होणार नाही। पत्रकाराच नाही, सर्वसामान्य त्याच्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर पण अन्याय होणार नाही, याची तरतूद त्याच्यात पाहिजे।